मग याच्यात काय फायदा झाला बरं? आता जर आपण कर्जमाफी करतो म्हटलं, केलं असतं, आज घोषणा केली असती, तर सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे? चालू वर्षातला आहे, 25-26ला. कारण याच वर्षात पूर्ण मराठवाड्यातलं तुझं नुकसान झालं, विदर्भातलं सगळ्यात जास्त कमी भाव. या वर्षात एवढे कमी भाव सरकार शेतकऱ्याला कोणत्याच साली भेटले नाही. म्हणजे 500 रुपयाला सोयाबीन, वर्धेमध्ये जर पाहिलं तर यवतमाळला 2000, आमच्याकडे 3000. सगळ्यात म्हणजे अतिशय ज्याला पिकलंय तोही लुटला गेला आणि ज्याचं पिकलं नाही तोही मेला. दोन्ही एकूण हे वर्ष अत्यंत फारच कठीण आहे. आणि मग आता काय म्हटलं आहे का, आम्ही जर 2025ला ज्यानं जून 25ला ज्यानं कर्ज घेतलं तो थकीत कधी होणार आहे? 31 मार्च 2026ला. आता तो थकीत होतं काय? तर नाही होत. सध्या तो रनिंग कर्जदार आहे, चालू कर्जदार आहे. आता थकीत झाल्याशिवाय तो माफीकडे जात नाही. आणि मग काय झालं का, आत्तापर्यंत सगळ्या कर्जमाफी हे थकीत शेतकऱ्यांच्या झाल्या, चालू कर्जदाराची माफी झाली नाही. आम्ही त्या तारखेचं सोनं करायला केलं पाहिजे. आता